ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळ काला. गोष्ट 88. एक दिवस बादशाह बिरबलास बरोबर घेऊन नदी किनाऱ्यावर फिरत असता त्यास काही कोळी लोक तेथे मासे पकडीत असलेले दिसले. त्यावेळी लोकांप्रमाणे आपणही मासे पकडावे असे बादशहास वाटले, म्हणून तो एका काठीला गळ लावून बसला. इतक्यात बादशहाने सांगितलेल्या एका निकडीच्या कामाची बिरबलाला आठवण झाल्यावर ते करण्याकरिता बादशहाची रजा घेऊन बिरबल राजवाड्यात आला. तो एकटाच परत आलेला पाहून त्याला राणीने विचारले, बादशहा कोठे आहेत? बिरबलने उत्तर दिले, बादशहा झक मारीत आहेत. बिरबलच्या या उत्तराचा राणीला फार राग आला. थोड्या वेळाने बादशहा राजवाड्यात परत आला तेव्हा राणीने ती गोष्ट त्याच्या कानावर घातली. त्या क्षणी राजा अतिशय संतप्त झाला. त्याने लगेच सेवकाकडून बिरबलाला बोलावणे धाडले. बिरबल आल्यावर रागारागाने बादशाह म्हणाला, बिरबल, तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस. हल्ली तुझ्यामध्ये उन्मत्तपणा फार वाढलेला दिसतो. मगाशी राणीने माझी चौकशी केली असता बादशाह जग मारीत आहेत असे उद्धटपणे उद्गार तुझ्या तोंडून निघाले. हे खरे ना? यावर बिरबलाने उत्तर केले, महाराज, अपराधाची क्षमा असावी. मी राणीसाहेबांकडे जे बोललो त्यात काही खोटे नव्हते, कारण झक या शब्दाचा अर्थ मासा असा आहे आणि आपण त्यावेळी नदीकाठी मासे मारीत होता. बिरबलाचे हे समर्पक उत्तर ऐकून राणी व बादशाह यांचा त्याच्यावरचा राग नाहीसा झाला. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की